हॅलो नमस्कार. तुम्ही बघू शकता मी माझ्या मम्मीकडे आलेले आणि आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला होता की सिंहगडला जायचं आणि आम्ही गेलो होतो सिंहगडला. आम्ही चाललोच होतो. तुम्ही बघू शकता इथून सिंहगड दिसत आहे आणि जाताना इतकं सुंदर फुलांची झाडं होते आजूबाजूने. इतकं छान वाटत होतं आम्हाला. आणि इथं एक सुंदरसं गाव होतं आणि त्या गावामध्ये इतकं छान तांदळाचं शेत वगैरे होतं. तुम्ही बघू शकता. म्हटलं चला आता. आणि आम्ही बस स्टॉपवर आलो होतो आणि तिथून सिंहगडावर जाणारी गाडी असते तिथं थोडंसं शूट केलं. हे बघा अर्पण माझ्याकडे बंदूक करून मला मारत आहे. आणि त्याच्या अंगावर बघा तुम्ही हिरव्या कलरचे एक हे ते मला माहिती नाही. तुम्ही सांगू शकता ते काय, ते अंगावर टाकले की चिटकतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला काय म्हणतात ते. आणि श्वेता आणि माझी मम्मी गाडीमध्ये जात आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं सुंदर व्ह्यू होता. आणि इथं 50 रुपये तिकीट होतं एंट्रीसाठी आणि आम्ही तिथं भरलं आणि पुढं जात होतो. आणि इथं बाजूनी काही हॉटेल होते जे बंद आहेत पण इतके छान बांधलेले होते. व्ह्यू एवढा सुंदर होता तिथला, खूप सुंदर वाटत होतं तुम्ही बघू शकता. आणि इथून पूर्ण सिंहगड दिसत होतं. आणि हे बघा हे हॉटेल आहेत जे बंद पडलेले आहेत पण इतके सुंदर आहेत. आणि पुढं गेल्यावर आम्हाला एक झाड दिसलं आणि त्या झाडावर माकडं होती आणि त्या माकडांना मी आवाज दिला तर ती माकडं मला घाबरली अक्षरशः. मला ॲक्च्युअलमध्ये त्यांना घाबरायचं नव्हतं पण ते घाबरले. आणि इथं असं म्हणजे बोर्ड पण लिहिलेले आहेत की इथं बिबट्या वगैरे आहेत, तर कधीही तुम्ही गेला तर थोडं सांभाळून जावा. आणि पुढं बघू शकता आता मी इथं जे शूट करत आहे ते इतकं दरी वगैरे एवढी डेंजर दिसत आहे. तिथं अपघाताची पण खूप शक्यता आहे. तर कधीही गेला तर थोडं सांभाळून जावा, सांभाळून गाडी चालवा. आणि खरोखर इतकं सुंदर वाटत आहे इथं जे शूट केलेलं आहे त्या शूटमध्ये तिथं माकडं बसलेली आहेत. आता हे मी तुम्हाला क्लिअर नाही दाखवू शकत कारण ते खूप जरा लांब होते. पुढं बघू शकता. आणि इथून मी दरीचं शूट करत होते. अरे आणि एवढं बापरे तुम्हाला काय सांगू, एवढी मोठी घटना आमच्यासोबत घडली की मी सांगू शकत नाही. आमची गाडी बरोबर घाटामध्ये बंद पडली आणि गाडी बंद पडलेली असताना मी म्हटलं चला थोडंसं शूट करावं. तिथं कठाड्यावर चढून मी शूट केलं. आणि हे बघा हे म्हणतायत मला की शूट करू नको. आणि तुम्ही बघू शकता इथून गड पूर्ण दिसत आहे. आम्ही गडावर आलो, शेखर आम्हाला घ्यायला आला. आणि पुढं गेल्यावर शेखरांनी आम्हाला इथं सोडलं आणि परत ते त्यांना घ्यायला गेले. इथं माऊ टेन्शनमध्ये बसलेली आहे आणि श्वेता म्हणते शूट करू नको. आणि बघा इथं व्ह्यू किती छान दिसतं. पुढं गेल्यावर बघा इथं सगळे खाणारी लोक बसलेले आणि इतकं छान छान चणे आणि कैरी आवळे वगैरे घेऊन बसलेले आहेत. आम्ही पुढं गेलो, हे फर्स्ट दरवाजा आहे. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही थोडंसं शूट केलं, थोडेसे फोटो काढले. आणि तिथून व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता, एवढं छान वाटत होतं. आणि मी श्वेताला